बीडच्या गेवराई तालुक्यात पावसानं कहर केला आहे। गावातील नदी नाल्यांना पूर आल्यानं पिकं वाहून गेली आहेत। त्यामुळे आता बळीराजा संकटात सापडलाय। लेकरं गेली, संसार गेला। आता पावसानं शेवटची आशाही हिरावून घेतली। या नातवांना कसं वाढवू अशा हृदयद्रावक शब्दांत एका वृद्ध आजीनं आपल्या दुःखाचा उद्गार काढलाय। बीडच्या गेवराईची ही दृश्य पाहतोय, जिथे प्रचंड नुकसान झालंय आणि या आजींचा त्यामुळेच हा टाहो, हा क्रोश पाहायला मिळतोय। पिकं वाहून गेली आहेत आणि आजीनं अशात हंबरडाच फोडलाय। यानेकडे मी सध्याला बीडच्या धारवंटा शिवारामध्ये उभा आहे आणि संपूर्ण शेती पीक जे आहे ते पाण्याखाली गेलं असून आता हातामध्ये काहीही राहिलेलं नाही। भावना म्हणजे लेकरासाठी, दुसरं काय नाही। पोरं मेलेत, पोरासाठी आपलं 2 मुलं होते, त्याच्यासाठी आम्हाला रडू येतं, दुसरं काय नाही। आता आमचे किती दिवस उरलेत, लेकरं आमचे पदशीरा, त्यांना नोकरी लागा, त्यांचे हे असे शेताने काय भेटन आम्हाला आता आमदा। लेकरं लहान लहान येतं, मग त्यांना काय करावं आपण, असं होतं ना भाऊ, दुसरं काय नाही। आम्हाला 2 ढिगा दिले तरी आम्हाला पूर्ण नाही, तर आमच्या लेकरासाठी आम्हाला एवढी आशा आहे। पोरं गेले, लेकराला खायला माग कोण आहे मग त्यांना, एवढं येतं ना रोड मला, दुसरं काय नाही बाकी। असं आहे, दुसरं काय नाही, असेच गेले आपले, ठोस लागले गेले शेतामधली। आता ही काही परिस्थिती तुम्हाला समजत आहे ना, तुम्हाला सांगून आता काय उपयोग आहे। 17 बाऱ्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं तर करा, पण आमच्या लेकराला हे झालं पाहिजे, मदत मिळाली पाहिजे। साम टीव्ही साठी योगेश काशी, धारवंटा, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।